डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यातली मैत्री संपूर्ण जगानं बघितली। अबकी बार ट्रम्प सरकार असा नाराही मोदींनी दिला होता। भारत आणि अमेरिकेतली मैत्री आणखी वृद्धिंगत होत होती आणि त्यात ट्रम्प आणि मोदी यांच्यातल्या मैत्रीने दोन्ही देशांमधलं सहकार्य आणखी वाढेल अशा शक्यता होत्या। त्याच दिशेने भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील सुद्धा झालं। पण तेवढ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचं हत्यार भारताविरोधात उपसलं आणि एका पाठोपाठ भारताबद्दल आडमुठी विधानही केली। त्यामुळे 25 वर्षात तयार झालेले भारत अमेरिकेचे संबंध पुन्हा ताणले गेले। पण भारताने याला पर्याय म्हणून नव्या आंतरराष्ट्रीय समीकरणांची मोड बांधण्याचा प्रयत्न सुरू केलाय। यामुळे अमेरिकेच्या आर्थिक एकाधिकारशाहीला आव्हान तयार होत आहे। भारत आणि अमेरिका, एक जगातली सर्वात मोठी लोकशाही तर दुसरी जगातली सर्वात जुनी लोकशाही। दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरचं सहकार्य आता संपुष्टात येतं की काय, इतके दोन्ही देशांचे संबंध सध्या ताणले गेले आहेत। भारताचे मित्र म्हणून वावरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनीच हळूहळू भारताच्या पाठीत खंजीर खुपसायला सुरुवात केली। सुरुवातीला 25% टॅरिफची घोषणा आणि भारत रशियाकडून तेल घेतोय अशी अचानक उपरती झाल्यानं आणखी 25% म्हणजे एकूण 50% टॅरिफ त्यांनी भारतावर लावलाय। वास्तविक दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर मात्र त्यांनी फक्त 20 ते 25% टॅरिफ लावलाय, तर बांगलादेशवर फक्त 20%। या टॅरिफचे भारतावर काय परिणाम होणार, तर 27 ऑगस्ट पासून अमेरिकेने भारतावर लादलेलं टॅरिफ लागू झालंय। भारतीय उत्पादनांची अमेरिकेतली विक्री यामुळे खूप कमी होईल। भारतातून अमेरिकेत 7 लाख कोटींची निर्यात केली जाते। जवळपास भारताची 52% निर्यात अमेरिकेवर अवलंबून आहे। भारताची अमेरिकेतील 60% निर्यात टॅरिफच्या विळख्यात आली आहे। टॅरिफमुळे भारताचं 4 लाख कोटींचं नुकसान होण्याची भीती आहे। भारताचा जीडीपी 1% यामुळे कमी होऊ शकतो। जेफ्रीजच्या ख्रिस वूड यांच्याकडून टॅरिफचं कठोर असं वर्णन करण्यात आलंय। भारताचं 55 ते 60 अब्ज डॉलर नुकसान टॅरिफमुळे होण्याची भीती आहे। कापड, पादत्राणे, दागिने आणि हस्तकला उद्योगांना या टॅरिफचा मोठा फटका बसणार आहे। सूक्ष्म व लघु उद्योग त्याचबरोबर IT आणि सेवा क्षेत्राला देखील टॅरिफचा मोठा फटका बसतोय। कृषी आणि डेअरी क्षेत्र अमेरिकन उत्पादनांसाठी खुलं करण्याची अमेरिकेची आग्रही मागणी आहे। पण मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासोबत तडजोड करणार नाही असं म्हणत यासाठी नकार दिला। हीच बाब अमेरिकेला चांगलीच झोंबली आहे, कारण अमेरिका भारतीय बाजारपेठेत नॉनव्हेज मिल्क विक्रीसाठीही प्रयत्नशील आहे आणि मोदींनी मात्र त्यासाठी साफ नकार दिला। त्यामुळेच ट्रम्पकडून आर्थिक पातळ्यांवर भारताची अडवणूक केली जाते। पण आता भारत सुद्धा अमेरिकेच्या दबावाला बळी पडेल इतका लेचापेचा राहिला नाहीये। इतकंच काय तर ट्रम्प यांनी केलेले कॉल सुद्धा मोदींनी उचलले नसल्याचं वृत्त एका जर्मन वृत्तपत्राने दिलं होतं। अमेरिकेच्या दबावाला अजिबात बळी न पडण्याची केंद्राची भूमिका आहे। तसंच येत्या 2 वर्षात भारत जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था बनेल। त्यामुळे भारताकडे साफ दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाहीये। पण यावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान मोदींनी आपली विदेश नीती बदलली आहे आणि नव्या बाजारपेठांची चाचपणी सुरू केली आहे। भारताने ब्रिटन, जपान आणि दक्षिण कोरियासह 40 अन्य देशांबरोबर व्यापार संबंध सुधारण्यासाठी विशेष संपर्क कार्यक्रमही सुरू केलाय। पण ट्रम्पच्या आडमुठेपणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा सुद्धा आता बदलते आहे। जगाचं पॉवर सेंटर आता बदलण्याच्या शक्यता तयार होत आहेत। तेच दर्शवणारी ही दृश्य आहेत। भारताचे पंतप्रधान मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तिघांमध्येही खेळीमेळीचा संवाद झालाय। अमेरिकेने भारताला दिलेल्या शत्रुत्वाच्या वागणुकीमुळे भारताने आता चीन आणि पुतीन यांच्यासोबत जवळीक साधायला सुरुवात केली आहे। 3 महासत्ता, 3 सर्वात प्रभावशाली नेते आणि 3 मोठ्या बाजारपेठा असलेले देश एकाच व्यासपीठावर आले आहेत। तिन्ही देशांच्या नेतृत्वामधला हा खेळीमेळीचा संवाद अमेरिकेला घाम फोडणारा आहे, कारण रशिया आणि चीन हे दोन्ही देश अमेरिकेचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत। पण आता भारताच्या एंट्रीनं एक अभेद्य अलायन्स तयार होत आहे। चीनच्या तियानजिंगमध्ये शांघाय सहकार्य परिषदेची म्हणजेच SCOची बैठक घेण्यात आली। यात हे तिन्ही देश एकत्र आले होते। तिन्ही महाशक्तींमध्ये संवाद झाला। संपूर्ण जगाला संदेश देणारी ही प्रभावशाली दृश्य आहेत। पुतीन आणि जिनपिंग मोदींसोबत हास्य संवाद करताना दिसतायत,
पण त्याच वेळी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचं बघायला मिळालं. या परिषदेत जगातल्या 20 देशांचे प्रतिनिधी एकत्र आले. आशिया खंडातील प्रादेशिक आर्थिक स्थैर्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते. या परिषदेची स्थापना रशियाने केली होती. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा यात समावेश केला गेला. या परिषदेच्या वेळी आणखी एक गोष्ट घडली ज्याची जगभरात चर्चा होते. ती म्हणजे मोदींसोबत एकाच गाडीतून प्रवास करण्यासाठी पुतीन स्वतः थांबले होते. यानंतर पुतीन आणि मोदींमध्ये पाऊण तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चाही झाली. त्यामुळे सगळेच देश अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच दृष्टीने या परिषदेचं महत्त्व विशद होतं. तसंच चीन सोबतचे संबंध चांगले झाल्यास चीन आणि रशियामध्ये सुद्धा भारतीय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते आणि टॅरिफमुळे होणारं नुकसान भारत टाळू शकतो. आता भारत, चीन आणि रशियामधलं सहकार्य कितपत वाढतं, त्याला मैत्रीचं स्वरूप येऊन आर्थिक स्तरावर सुद्धा मोठे निर्णय आणि सहकार्य केलं जातं का हे बघावं लागेल. आणि हे जर झालं तर अमेरिकेला त्यांचा टॅरिफ बॉम्ब चांगलाच महागात पडेल हे नक्की. सौरभ कोरटकर, जय महाराष्ट्र, मुंबई. तर हीच वाढती जवळीक बघितल्यानंतर ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफवरून बरळले आहेत. काय म्हणाले ट्रम्प पाहूयात. आमचे भारतासोबतचे संबंध आतापर्यंत चांगले राहिलेत. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की हे संबंध एकांगी होते, पण मी सत्तेत आलो आणि आपल्याकडे टॅरिफची ताकद होती. भारत आपल्यावर प्रचंड टॅरिफ लावत होता, जे संपूर्ण जगात सर्वाधिक होतं. सर्वात जास्त टॅरिफ भारताकडून लावलं जात होतं. त्यामुळे आपण भारतासोबत जास्त व्यापार करत नव्हतो, पण ते आपल्यासोबत व्यापार करत होते, कारण आपण मूर्खासारखं त्यांच्यावर कसलीही टॅरिफ लावत नव्हतो. त्यामुळे भारत त्यांची अनेक उत्पादनं अमेरिकेत पाठवत होता. त्यामुळे अमेरिकेत या उत्पादनांचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जात नव्हतं, जे अमेरिकेच्या हिताचं नव्हतं. पण अमेरिका भारतात उत्पादनं विकत नव्हता, कारण भारताकडून आपल्यावर 100% टॅरिफ लावलं जात होतं. भारतात आपण हार्ले डेव्हिडसन ही दुचाकी विकू शकत नव्हतो, असं एक उदाहरण त्यांनी दिलं, कारण भारताकडून त्यावर 200% टॅरिफ लावलं जात होतं. त्यामुळे हार्ले डेव्हिडसनचे भारतात प्लांट उभा केला आणि तिथेच उत्पादन सुरू केलं, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर एकीकडे अमेरिका भारताला टॅरिफ लावून आर्थिक कोंडी करण्याच्या प्रयत्नात असताना रशियाने मैत्रीचा हात पुढे केलाय. काय केलं रशियाने ते पाहूयात. भारताला रशिया तेल खरेदीत आणखी सवलती देणार आहे. भारताला रशिया कच्च्या तेलावर प्रति बॅरल सुमारे $4 सूट देणार आहे. गेल्या आठवड्यापर्यंत रशियन तेलासाठी प्रति बॅरल $1 ते $2.5 सूट मिळत होती. या सवलतीमुळे अमेरिकन आयात शुल्काच्या संकटातून भारताला दिलासा शक्य आहे. सध्या भारत हा रशियन तेलाचा प्रमुख खरेदीदार बनला आहे. तर ताणल्या गेलेल्या भारत अमेरिका संबंधांवरून मोदींच्या परराष्ट्र धोरणांबद्दलही शंका उपस्थित केली जाते. पाहूयात. ये पीयूष गोयल जी की बहुत बड़ी विफलता है कि हिंदुस्तान दो उन देशों में से है जिस पर 50% टैरिफ लगा है. हमारा दुश्मन मुल्क पाकिस्तान पे 19% और चीन पर 30% टैरिफ लगा है. बांग्लादेश पर 35% टैरिफ. किस मुंह से ये लोग बात कर रहे हैं? आज हमारी फैक्ट्रीज एक के बाद एक बंद हो रही हैं. फैक्ट्रीज में प्रोडक्शन आधा हो रहा है. लोगों को ले ऑफ किया जा रहा है. नौकरी से लोगों को हाथ धोना पड़ रहा है. ये लोग अभी भी किस मुगालते में जी रहे हैं? आपने जो फॉरेन पॉलिसी यूज करी उससे आप अमेरिका को बिल्कुल विफल रह गए. उसके आगे आप अमेरिका के आगे नतमस्तक थे. आपको लग रहा था फोटो खिंचाने से, गलबैया करने से, नमस्ते ट्रंप, हाउडी मोदी, अब की बार ट्रंप सरकार करने से काम बन जाएगा. आप अपना इक्वेशन उनसे बढ़ाते रहे होंगे, आप मित्र बन गए होंगे. मेरे देश को बहुत खामियाजा हुआ उसका. जब यूएस के प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप बार बार भारत को अटैक करते हैं, उनको सोचना चाहिए, क्योंकि ये वो नेता है नरेंद्र मोदी जी जो विश्वास करते हैं मेक इन इंडिया में, विश्वास करते हैं विकसित भारत में. और जब आप एक वन साइडेड स्टेटमेंट देते हैं तब आपको भी झोंक के देखना चाहिए. हमने कभी भी ऐसे बेबुनियादी टैरिफ्स नहीं लगाए यूएस के ऊपर, तो वो क्यों भारत को ऐसे टारगेट कर रहे हैं. रही बात, ये चर्चा का विषय जरूर हो सकता है, लेकिन हमें विश्वास है राजनीतिक इच्छा शक्ति नरेंद्र मोदी जी का. यासह जयम विशेष मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.